नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याची आहे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र या राज्याची आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे महाराष्ट्र. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्याची आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो? पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 365 दिवस. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3. महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार टिंबटिंबला असतो. महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे राज्य शासन. महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार राज्य शासनाचा असतो मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती संभाजीनगर शहर टिंबटिंब दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. छत्रपती संभाजीनगर शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो 52 दरवाजाचे शहर. छत्रपती संभाजीनगर शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5. किशोरी अमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायकाच्या घराण्याशी संबंधित आहे? किशोरी अमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाचा घराण्याशी संबंधित आहे? तर जयपूर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो जयपूर. किशोरी अमोणकर या जयपूर घराण्याशी संबंधित आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6. विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? विश्व आदिवासी दिवस 9 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे 9 ऑगस्ट. विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 9 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7. लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केले होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो केसरी. लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर केसरी वृत्तपत्र सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 8. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे होते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर आचार्य विनोबा भावे होते. प्रश्न क्रमांक 9. पित्तळखोरा या प्राचीन लेणी टिंबटिंब जिल्ह्यात आहे. पित्तळखोरा ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. पित्तळखोरा लेणी ही सर्वात प्राचीन लेणी आहे मित्रांनो आणि ती छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान पेंच हे टिंबटिंब जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान पेंच हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो नागपूर. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन म्हणून 14 जून साजरा केला जातो मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 14 जून. 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 12. आमलाची चव टिंबटिंब असते. आमलाची चव आंबट असते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे आंबट. आमलाची चव कशी असते? तर आंबट असते, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. नट सम्राट या नाटकाचे लेखक कोण? नट सम्राट या नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे वि.वा. शिरवाडकर. नट सम्राट या नाटकाचे लेखक कोण? तर वि.वा. शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 14. भारतातील कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? भारतातील कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर 21 ऑक्टोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे 21 ऑक्टोबर. भारतातील कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो. प्रश्न क्रमांक 15. स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण? स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू काशाबा जाधव आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे काशाबा जाधव. मित्रांनो काशाबा जाधव हे स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16. भारतीय घटनेच्या टिंबटिंब या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. भारतीय घटनेच्या टिंबटिंब या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. तर कलम 214.
म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 214. मित्रांनो, कलम 214 नुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. तर नवी मुंबई या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात दर टिंबटिंब वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. महाराष्ट्रात दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 4. महाराष्ट्रात दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19. सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? सुचेता दलाल या पत्रकार अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे अर्थशास्त्र. सुचेता दलाल या अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 20. ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठोसेघर धबधबा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो सातारा. ठोसेघर धबधबा सातारा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण? एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला अरुणिमा सिन्हा आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर मित्रांनो अरुणिमा सिन्हा. प्रश्न क्रमांक 22. आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते? आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य तेलंगणा आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे तेलंगणा. आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेलं राज्य कोणते मित्रांनो? तर तेलंगणा राज्य आहे, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF डाउनलोड करू शकतात. प्रश्न क्रमांक 23. सायमन कमिशनची नेमणूक झाली त्यावेळी भारतातील व्हाईसरॉय कोण होते? सायमन कमिशनची नेमणूक झाली त्यावेळी भारतातील व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे लॉर्ड आयर्विन. सायमन कमिशनची नेमणूक झाली त्यावेळी भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन होते मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24. मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक नवाब सलीमुल्ला होते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर मित्रांनो नवाब सलीमुल्ला. मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक नवाब सलीमुल्ला होते मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडात नाही? खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडात नाही? तर बल्गेरिया. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे बल्गेरिया. मित्रांनो, बल्गेरिया हा देश आफ्रिका खंडात नाही. म्हणजे केनिया हा आफ्रिका खंडात आहे. इथिओपिया हा देश देखील आफ्रिका खंडात आहे. सोमालिया हा देश देखील आफ्रिका खंडात आहे, परंतु बल्गेरिया हा देश आफ्रिका खंडात नाही. प्रश्न क्रमांक 26. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27. भारतातील महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारतातील महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही थाळीफेक या खेळाशी संबंधित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो थाळीफेक. कमलप्रीत कौर ही खेळाडू थाळीफेक या खेळाशी संबंधित होती मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28. 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे? 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे होते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29. हैदराबाद स्टेट टिंबटिंब या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. हैदराबाद स्टेट 1948 या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो 1948. हैदराबाद स्टेट 1948 या साली भारतात विलीन करण्यात आले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी टिंबटिंब आहे. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी 1930 ते 1934 आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे 1930 ते 1934. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी 1930 ते 1934 एवढा आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक
शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.